नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे लखीमपूर खेरीमध्ये घडलेल्या एका घटनेचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. यामध्ये एक जीप मागून शेतकऱ्यांना उडवताना दिसतेय. शेतकरी समोर आल्यानंतर विरोधी नेत्यांनी भाजपवरती हल्लाबोल केलाय. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि या व्हिडिओबाबत अधिकृतपणे पोलीस किंवा प्रशासनाकडून माहिती देण्यात आलेली नाही. न्यूज 18 लोकमत सुद्धा या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र या व्हिडिओमध्ये दिसतंय की मोठ्या संख्येने शेतकरी हातात झेंडे घेऊन रस्त्यावरती आंदोलन करतायत. दरम्यान हुटर वाजवत असताना मागून येणाऱ्या एका जीपनं अनेक शेतकऱ्यांना चिरडलेलं आहे. जीपच्या मागे एक SUV देखील आली. भरधाव जीपनं धडक दिल्यामुळे अनेक लोक जखमी झाले. आंदोलन करत असलेले शेतकरी जखमी झाले आणि अन्नदात्याला चिरडणारा व्यक्ती अद्याप अटकेत का नाही असा सवाल प्रियंका गांधी यांनी हा व्हिडिओ शेअर करत उपस्थित केलाय. दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. प्रशांत, एकतर प्रियंका गांधींनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ आहे, मात्र या व्हिडिओ बद्दल आणखी काय कळतंय? कधीचा आहे किंवा काय सत्यता यातली? लखीमपूर खेरीमध्ये जी घटना घडली होती, खास करून केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या मुलांनी एक कॉन्वॉय घेऊन जे जात असताना ज्या पद्धतीनं जे आंदोलन करत असलेले जे शेतकरी होते त्यांना चिरडल्याची ही घटना गेल्या 2 दिवसापूर्वीची आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर यामध्ये अजूनही त्या मुलाला का अटक करण्यात आली असा सवाल आता सर्व पातळीवर सर्व विरोधी पक्ष देखील विचारत आहे. आपल्याला माहीत असेल गेल्या 30 तासापासून काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ताब्यात ठेवलेलं आहे. त्याची टेहळणी करण्याकरता देखील ज्या पद्धतीनं पोलीस टेहळणी करत आहे या संदर्भातला व्हिडिओ देखील प्रियंका गांधीच्या टीमनी जारी केलेला आहे. आणि सोबतच प्रियंका गांधी यांनी एक ट्विट करून एक व्हिडिओ जारी केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की एक जे कॉन्वॉयची गाडी आहे जे बजर वाजवत येत आहे आणि एक समोर असलेली थार जी जीप आहे त्या जीपने शेतकरी जे आंदोलन करते या आंदोलन रस्त्याने जात असताना घोषणा देत असताना शेतकरी समर्थनार्थ शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांना उडवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्या मागून एक SUV जी गाडी आहे ती देखील दोऱ्याने निघून गेलेली आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ प्रियंका गांधींनी ट्विट केला आहे आणि सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे. याच घटनेमध्ये जवळपास 8 लोक दगावलेले आहेत आणि एक पत्रकार देखील दगावलेल्याची माहिती पुढे आलेली आहे. असे साधारणतः 9 जण दगावलेले आहेत, ज्यामध्ये 4 शेतकरी आहे. या संदर्भात उत्तर प्रदेशात पोलिसांनी काल राकेश टिकेत यांना जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत त्यांना सोबत घेऊन एक पत्रकार परिषद केली, ज्यामध्ये प्रशांत कुमार ADG जे उत्तर प्रदेशचे आहे त्यांनी या प्रकारची प्रेस कॉन्फरन्स केली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये देण्याचा घोषणा देखील केली आणि दिलासा देखील आणि नोकरी देखील देण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे एकीकडे या घोषणा तर झालेल्या आहेत, पण अजूनही जो आरोपी आहे ज्यामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने आरोप केला जातोय की जे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहे त्याच्या पोरांनी आणि त्याच्या मुलांनी हे हत्याकांड किंवा अपघात घडून आणलेला आहे किंवा या प्रकारची ठार मारलेले आहे, त्यांना अजूनही का अटक करण्यात आली नाही असा सवाल देखील आता विरोधी पक्षांनी केला. नुकतंच समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यादव यांनी ज्या पद्धतीनं ट्विट केलं त्यांनी म्हटलंय की पंतप्रधान आता लखनौमध्ये येऊन एका भव्य दिव्य कार्यक्रमात सहभागी होत आहे. एकीकडे शेतकरी दगावलेला आहे, एकीकडे शेतकऱ्यांना ठार करण्यात येत आहे आणि दुसरीकडे असा भव्य दिव्य कार्यक्रम का घेतला जातो असा देखील सवाल आता यादव यांनी केलेला आहे. आणि सोबतच अखिलेश सिंग यादव यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जवळपास एकापेक्षा जास्त वर्ष झालेलं आहे. देशभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि असं असताना या प्रकारच्या घटना होतं याचा अर्थ असा होतो की तानाशाही सरकार देखील आलेलं आहे असाही टीका त्यांनी केलेली आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर बघितलं तर ज्या पद्धतीने एकीकडे प्रियंका गांधी आणि सोबतच दीपेंद्र सिंग जे हुड्डा जे राज्यसभेचे सदस्य आहे या दोघांना ताब्यात ठेवण्यात आलेलं आहे. पोलिसांनी काल ज्या पद्धतीने त्यांना ताब्यात ठेवलेलं आहे 30 तासापेक्षा जास्त कालावधी उरला आहे. त्यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे उत्तर प्रदेशच्या कायदा आणि सुव्यवस्थेवरती आणि सोबतच ज्या पद्धतीने पोलीस विभागाने ही कारवाई केली आहे त्या कारवाईवर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रशांत, खूप भयानक ही व्हिज्युअल्स आहेत खरं तर. आणि जी जीप येते पुढे शेतकरी आंदोलनामध्ये जे जे शेतकरी सहभागी होते हातात झेंडे घेऊन ते त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि मागून आलेली अचानक ही जीप अनेकांना चिरडते. चिरडणारी व्यक्ती अजूनही अटकेत का नाही किंवा अजूनही कारवाई का झाली नाही हा सवाल जो काही प्रियंका गांधी यांनी उपस्थित केलेला आहे. तर खरंच हा व्यक्तीला अजून अटक कशी काय झालेली नाही? या संदर्भात जी FIR दाखल करण्यात आली आहे त्या FIR मध्ये जे कुटुंबियांनी FIR केलेली आहे, जे शेतकरी दगावलेले आहे त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी जे FIR केली त्यामध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाचा नावाचा देखील उल्लेख आहे. पण त्या संदर्भात अजूनही उत्तर प्रदेश पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही आहे. आपल्याला माहिती असेल भारतीय जनता पक्षाचं सरकार हे उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि त्याच पक्षाचे हे केंद्रीय गृहराज्यमंत्री आहेत अनुप मिश्रा आणि त्यांचा तो मुलगा आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती दुसरी सोबतच ज्या पद्धतीने अजून एक प्रश्न उपस्थित केला जातोय की जर त्याच्या ह्या घटना घडण्याच्या पूर्वी एक दिवसापूर्वी जेव्हा केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा कॉन्वॉय जात होता त्यावेळेस शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले होते. ते काळे झेंडे दाखवले होते त्यावेळेस त्या मुलांनी त्यांना सगळ्या या शेतकऱ्यांना धमकी दिली होती की तुम्ही सुधरून जा, नाहीतर तुम्हाला आम्ही दाखवून 2 मिनिटं तुमचा खेळ खल्लास करू, अशा प्रकारचं वक्तव्य दिलं होतं असाही दावा शेतकऱ्यांचा आहे. आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी या प्रकारची घटना घडलेली आहे. जवळपास 8 लोक दगावलेले आहेत, 4 शेतकऱ्यांना चिरडलेला आहे. अतिशय भयानक धक्कादायक हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ पाहताना देखील आपल्याला थरकाप उडतो. अशा प्रकारची घटना केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलांनी केलेली आहे. त्या संदर्भात अजूनही कुठलीही कारवाई केली नाही. आपल्याला माहित असेल की केंद्रीय मंत्रिमंडळाचे सर्व अधिकार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असतात. असं असताना त्यांच्यावर कारवाई करावी अशी ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात येत आहे. त्यामुळे आता एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता लखनौमध्ये आहे, उत्तर प्रदेशामध्ये आहे, ते काय वक्तव्य देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सोबतच आता विरोधी पक्ष कशा पद्धतीने या आंदोलनाला पुढे घेऊन जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. बिलकुल प्रशांत, आपल्यासोबत सध्या काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत जोडले गेलेत फोन लाईन वरती. सचिन सावंतजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. सध्या जो व्हिडिओ आपण स्क्रीनवरती पाहतोय तो अतिशय भयानक आहे आणि शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना एका जीपनं चिरडलेलं आहे. आणि हा जो व्हिडिओ प्रियंका गांधी यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्यांनी हा देखील सवाल विचारलाय की बाबा अजून ज्यांनी हे सगळं कृत्य केलं त्याला अजून अटक झालेली नाहीये. आणि भाजपच्याच एका नेत्याच्या मुलाबद्दल शेतकऱ्यांनी असा दावा केलाय. सचिन सावंतजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय जी. माझा आवाज येतोय का आपल्याला? हो. अतिशय भयानक हा प्रकार आहे. कारण एका जीपनं शेतकरी आंदोलनादरम्यान या शेतकऱ्यांना जे काही चिरडलंय आणि शेतकऱ्यांनी जे आरोप केले ते सुद्धा अत्यंत गंभीर आहेत. एकूणच या घटनेबद्दल काय म्हणाल? अत्यंत भयानक आहे. आणि ही जी निर्दयता दिसते भारतीय जनता पक्षाच्यांना की ज्या पद्धतीने हाताळलं जाते, त्या शेतकऱ्यांना 45 लाख रुपये दिले आणि त्यानं त्यांचा आक्रोश दाबण्याचा प्रयत्न होतोय. तुम्ही पाहताय ती जीपमध्ये जात असताना पाठमोरे आहेत शेतकरी. म्हणजे ज्या पद्धतीचा आरोप केला गेला आजच्या परिस्थितीमध्ये भाजपचा जो कोण करेल त्याला देशद्रोही ठरवलं जातं किंवा त्यामध्ये त्या ठिकाणी नक्षलवादी ठरवलं जातं. आता त्या शेतकऱ्यांवर दोष द्यायचा प्रयत्न होता की त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. ज्या पद्धतीनं ती उडवलंय त्यामध्ये शेतकरी समोर चालताना दिसत आहेत. आणि तरीही आज भारतीय जनता पक्ष त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. म्हणजे यापेक्षा निर्दयता काय असू शकेल? आणि हा जो माज आलेला आहे भाजपला आणि ज्या पद्धतीचा राक्षसराज त्या उत्तर प्रदेशमध्ये चाललेला आहे याची जबाबदारी आता मला असं वाटतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच घेतले पाहिजे. आसाममध्येही तेच झालेलं पाहिलं. एका व्यक्तीवरती कशा तऱ्हेनं फोटोग्राफरने उड्या मारल्या तेही आपण पाहिलं, गोळ्या घातल्या गेल्या तेही आपण पाहिलं. म्हणजे ही जी निर्दयता त्यांच्या एकंदर प्रशासनामध्ये आलेली आहे आणि हा जो माज आहे हा उतरला गेला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जनतेने डोळे उघडण्याची वेळ आलेली आहे. जी, आपल्यासोबत सध्या भाजपचे नेते राम कदम सुद्धा फोन लाईन वरती आहेत. राम कदमजी, हा जो व्हिडिओ आहे आणि हा जो काही प्रकार घडलेला आहे लखीमपूर या ठिकाणी आणि एका भाजपच्याच मंत्र्यांच्या मुलाला यामध्ये दोषी ठरवलं जाते शेतकऱ्यांकडून, त्यांच्याकडूनच हा प्रकार सगळा केला गेलाय. जीप अक्षरशः या शेतकरी आंदोलनामधल्या शेतकऱ्यांच्या अंगावरून नेली. 8 जण दगावलेत यात. आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी माज आणि निर्दयता हे जे सरकारच्या प्रवक्त्यांकडून शब्दप्रयोग आले तर मला एक प्रामाणिकपणे आणि विनम्रतेने एकच प्रश्न विचारायचा आहे. मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, तिथला शेतकरी संकटात आहे. एअर कंडिशन बंगल्यातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधी निघणार आहेत? कधी जाऊन त्यांना भेटी देणार आहेत? मी जर असं म्हणालो शेतकऱ्यांच्या वतीनं
की या सरकारला माज आलाय, सरकारची निर्दयता आहे, सरकार कोणालाही संकटात मदत करायला तयार नाही. तर त्याच्यामुळे शब्दप्रयोग त्यांनी जपून वापरावेत, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, शेतकरी आंदोलनाच्या बाबतीमध्ये 11 वेळा बैठका झाल्या. सुप्रीम कोर्टानं जो शेतकऱ्यांसाठी कायदा आहे त्याला स्थगिती दिली. त्याच्यानंतर सुद्धा काँग्रेस आणि देशातला विरोधी पक्ष केवळ आणि केवळ मोदींच्या विरोधात मुद्दा नाही म्हणून हा मुद्दा उपस्थित करून लोकांना भ्रमिष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात अंतिमता तुम्हाला सांगतो, ती ज्या ठिकाणी ते जे प्रकरण घडलंय, जो दोषी असेल त्याला भारतीय जनता पार्टी पाठीशी घालणार नाही, पाठीशी घालण्याचं कारण नाही. पण ज्या पद्धतीने प्रियांका गांधी त्या ठिकाणी जातात आणि जाऊन येणाऱ्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला कशात काही मिळणार नाही, बंगालमध्ये काय त्यांची दयनीय अवस्था झाली ती आपल्याला माहिती आहे, म्हणून हातात झाडू घेऊन ते सगळं नाटकी ढोंगीपणा करतात. हा महाराष्ट्राला, देशाच्या जनतेला कळतो. हे सगळं आणि सगळं केवळ उत्तर प्रदेशाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडून सुरू आहे. शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी जो काही अन्याय झाला त्याची चौकशी होईल, जे दोषी असतील त्यांचा कडेलोट होईल. अगदी वेळ आली तर त्यांना आम्ही कायद्याच्या चौकटीत जी शिक्षा असेल ती शिक्षा निश्चितपणे करू, कोणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही. पण काँग्रेसच्या वतीनं एका डुबत्या जहाजाला आपण काडीचा आधार म्हणतो, त्या हिशोबात काँग्रेस या मुद्द्याचा बाळू करू पाहत आहे. घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. या घटनेविषयी आम्ही अत्यंत संवेदनशील आहोत. पण निर्दयी आणि अशा प्रकारचे शब्दप्रयोग इतरांना वापरण्यापूर्वी 3 पक्षाचं तुमचं वसुली सरकार महाराष्ट्रात काय करतंय ते जरा लोकांना सांगा. बदल्यांमध्ये कसे कोट्यावधी रुपये घेते ते जरा लोकांना सांगा. मुंबईत 10 डीसीपी 40 कोटी रुपये देऊन बसलेत, ते खरं आहे का खोटं आहे ते सांगा. मुख्यमंत्री बंगला कधी सोडणार ते सांगा. कधी मराठवाड्यात जाणार त्याची विचारणा करा. आज विरोधी पक्ष नेते फिरतायत, तुम्ही घरात बसून आहात. हा निर्दयीपणा आहे. राम कदमजी, आपण या लखीमपूर मधल्या घटनेबद्दल बोलतोय. सचिन सावंतजी, सचिनजी, राम कदमांच्या या सगळ्या बोलण्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? आवाज पोहोचत नाहीये कदाचित सचिन सावंत यांच्यापर्यंत. मात्र राम कदमजी, मध्य प्रदेशातले भाजपचे नेते आहेत, त्यांच्या मुलाकडून हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि खूप निंदनीय आणि निर्दयी प्रकार म्हणावा लागेल. कारण शेतकरी आंदोलनादरम्यान त्यांच्या मुलानं धमकी सुद्धा दिलेली होती की तुम्ही हे आंदोलन थांबवा, नाहीतर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारची ती धमकी होती. आणि लगेच दुसऱ्या दिवशी हा प्रकार. राम कदम यांनी देखील फोन कट केलाय, कदाचित त्यांच्याशीही संपर्क तुटलाय. मात्र ज्या वेळेला आम्ही प्रतिक्रिया घ्यायचा प्रयत्न करत होतो, निंदनीय आहे घटना, बरोबर आहे, मात्र त्यासोबतच इतर देखील मुद्दे राम कदम यांनी उपस्थित केले. मात्र खरंच ही निंदनीय आणि निर्दयी घटना म्हणावी लागेल लखीमपूर या ठिकाणी घडलेली. कारण प्रियांका गांधी यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय एक जीप येतेय आणि शेतकरी आंदोलनादरम्यानच्या या शेतकऱ्यांना अक्षरशः चिरडून पुढे निघून जातेय. आणि जे मध्य प्रदेशातले भाजपचे खासदार आहेत, नेते आहेत, त्यांच्या मुलावरती हा आरोप केला जातोय. शेतकऱ्यांनी हा थेट आरोप केलेला आहे. शेतकऱ्यांच्या जे दगावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांनी हा थेट आरोप केलाय. कारण या आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांना थेट धमकी सुद्धा त्यांच्याकडनं दिली गेलेली होती, अशी देखील माहिती समोर येते. आणि लगेचच दुसऱ्या दिवशी हा प्रकार घडलाय. त्यामुळे मध्य प्रदेशातल्याच भाजपच्या नेत्याच्या मुलावरती सगळी संशयाची सुई आणि त्या व्यक्तीला अजूनही अटक का केली गेली नाही असा प्रश्न उपस्थित करत प्रियांका गांधी यांनी हा व्हिडिओ पोस्ट केलाय. प्रियांका गांधींनी जो व्हिडिओ शेअर केलाय तो आपण सध्या स्क्रीनवरती पाहिला सुद्धा. अतिशय भयंकर दृश्य आहेत. कारण शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकरी हातामध्ये झेंडे घेऊन आपलं आंदोलन करतायत, रस्त्यानं चालतायत. यावेळी मागून एक जीप येते भरधाव वेगानं आणि असलेल्या समुदायाला चिरडून पुढे निघून जाते. या सगळ्या प्रकारामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झालाय. शेतकरी आंदोलनातले काही शेतकरी आहेत, एका पत्रकाराचा देखील त्यात समावेश आहे. मात्र ज्यानं हा सगळा प्रकार केलाय त्याला अद्यापपर्यंत अटक काही झालेली नाहीये.
यानंतर एका आणखी महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय, ती म्हणजे मुंबईमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता। एक यावेळेला महत्त्वाची बातमी येते, कारवाईनंतर सुद्धा क्रूजवरती पार्टी सुरूच आहे। जी एनसीबीने कारवाई केलेली होती मुंबई गोवा या क्रूजवरती, एनसीबीने सोमवारी कारवाई केली होती, मात्र अजूनही या क्रूजवरती पार्टी सुरू असल्याची माहिती मिळते। कारवाईनंतर सुद्धा क्रूजवरती पार्टी सुरू, संपूर्ण क्रूजवरतीच ही कारवाई केली होती आणि जे कोणी ड्रग्ज बाळगलेले होते किंवा सेवन केलेले होते त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर अनेक जण, म्हणजे एकूण 1800 लोकांच्या कॅपॅसिटीची ही क्रूज होती। साधारण 1,500 लोक या कारवाईच्या वेळी क्रूजवरती होते। एनसीबीने सोमवारी ही कारवाई केलेली होती, मात्र या कारवाईनंतरही क्रूजवरती पार्टी सुरूच असल्याची माहिती मिळते। अगदी 50,000 रुपयांपासून 5 लाखांपर्यंत या क्रूजवरच्या प्रवासाचं तिकीट होतं, या पार्टीचं तिकीट होतं आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्यावरती कारवाई केल्यानंतर त्या आणखी जे कोणी यामध्ये दोषी सापडलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करून सुद्धा या क्रूजवरती अजूनही पार्टी सुरूच असल्याची माहिती मिळते। एनसीबीच्या कार्यालयामध्ये कसून चौकशी करण्यात आली जे दोषी यामध्ये होते, मात्र कारवाईनंतर सुद्धा पार्टी सुरू आहे। हे कसं, या संदर्भात माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत। अजित, कारवाई झाली, एनसीबीने छापा टाकला तिथे, मात्र तरी सुद्धा या क्रूजवरती अजूनही पार्टी कशी काय सुरू? श्वेता, खरंच हा धक्कादायक मुद्दा आहे आणि यामुळेच काल जे मुंबईचे झोनल डायरेक्टर जे आहेत एनसीबीचे समीर वानखेडे त्यांना प्रचंड संताप आला होता। कारण का 1 तारखेला 2 ते 5च्या दरम्यान त्यांनी कारवाई केली, त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि इतर 7 जणांना त्यांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अटक केली। पण ही सगळी कारवाई झाल्यानंतर देखील जे नजर चुकीने एनसीबीच्या तावडीतून सुटले अशी लोक जी आहेत त्यांनी क्रूजवर जाऊन पुन्हा ड्रग पार्टी केली, तिथं हंगामा केला, सन डेकवरती मोठ्या प्रमाणात काचांची तोडफोड केलेली आहे, सुरक्षा रक्षकांची मारहाण केलेली आहे, त्याचबरोबरीनं ते ज्या रूममध्ये राहत होते तिथल्या सगळ्या वस्तूंची त्यांनी मोडतोड केलेली आहे। म्हणजे खूप मोठं नुकसान जे आहे त्या शिपचं केलेलं आहे। हे सर्व होत असताना शिपचे सुरक्षा रक्षक जे आहेत, बाउन्सर जे आहेत, त्यांनी या सगळ्यांना नंतर पकडून ठेवलं आणि शिप जेव्हा मुंबईला आली त्यावेळीच त्यांनी एनसीबीला इन्फॉर्म केलं की अशा पद्धतीनं अंमली पदार्थ ही मुलं घेत होती, आम्ही त्यांना रंगेहात पकडलेलं आहे, त्यांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे शिपचं आणि त्यांनी ऑलरेडी अंमली पदार्थ घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडे अजूनही अंमली पदार्थ आहेत हे आम्हाला सापडलेले आहेत। मग एनसीबीची टीम जी आहे ती काल साधारणपणे 12च्या सुमारास स्वतः समीर वानखेडे गेले होते आणि त्यांनी या 5 जणांना ताब्यात घेतलं आणि त्यांना बसमधून बाहेर घेऊन आलेले आहेत। त्यांच्या तपासातून आता ही माहिती समोर आलेली आहे की त्यांना ज्यावेळी ही सगळी कारवाई झाली त्यावेळी आमचं कोणी काही बिघडू शकत नाही, आम्हाला कोणीच काही कारवाई करू शकत नाही, आम्ही खुलेआम ड्रग घेऊन आलेलो आहे असं सांगत ते या क्रूज शिपवरती खुलेआम अंमली पदार्थ घेत होते, पार्टी करत होते आणि हे सगळं करत असताना त्यांना सुरक्षा रक्षकांनी जेव्हा टोकलं त्यावेळी त्यांच्यासोबत मारहाण केली, शिपची तोडफोड केली, तिथले ग्लासं फोडली, बऱ्याचशा वस्तूंची त्यांनी मोडतोड केलेली आहे। म्हणजे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे। कारण का जर एखादी मोठी कारवाई होते आणि आपण देखील याच्यामध्ये अडकू शकतो किंवा आपल्यावरही कारवाई होऊ शकते, यांनी समुद्रामध्ये ते ड्रग फेकलं असतं किंवा त्याची विल्हेवाट लावली असती कुठेही तरी चाललं असतं, पण हे किती निर्ढावलेले आहेत, किती निर्लज्ज आहेत हे या कारवाईवरून स्पष्ट झालेलं आहे। समीर वानखेडे यांच्याशी जेव्हा चर्चा केली तेव्हा ते या मुद्द्यावरती प्रचंड संतापलेले होते की आमचं मुख्य टार्गेट जे आहे ते ड्रग पेडलर म्हणजेच अंमली पदार्थ तस्कर आहेत, मुलं ही आमचं मुख्य टार्गेट नाही आहेत। कारण का मुलं ही यांना बिघडवण्याचं काम हे सगळे तस्कर करतात आणि त्यांना आम्ही काउन्सिलिंग करून बऱ्याच मुलांना आम्ही पुन्हा चांगलं बनवलेलं आहे, त्यांची ड्रग्सची जी सवय आहे, व्यसन जे आहे ते आम्ही सोडवलेलं आहे। पण जर अशा पद्धतीची काही धनाढ्य लोकांची मगरुरी असलेली माद असलेली मुलं जी आहेत ह्यांना चांगला धडा शिकवला जाईल, यांना अटक करून आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि जास्तीत जास्त पोलीस कोठडी मागून यांचा अधिक तपास करून यांची पाळंमुळं खोदून यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं जे समीर वानखेडे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाईल। बरोबर अजित, मात्र हे जे 5 जण आहेत ते फक्त 5च जण तिकडे गेले होते पुन्हा क्रूजवरती आणि पुन्हा त्यांनी हा सगळा धिंगाणा तिकडे घातला, त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले, त्यांची चौकशी सध्या सुरू आहे का आणि 5 जण कोण आहेत त्यांच्याबद्दल काही कळलंय का? श्वेता, हे 5 जण कोण आहेत यांच्याबद्दल अजून अधिक माहिती कळलेली नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की
म्हणजे 2 दिवसापूर्वीच आणि कालपासून सांगतोय आपण की ही जी पार्टी क्रूजवरती होती ही काही विशिष्ट कुठल्या एका संस्थेनं वगैरे अरेंज केली नव्हती. तर तिथं पार्टी म्हणजे त्या शिपवरती मुंबई गोवा टूरवरती पिकनिकवरती जाणारे वेगवेगळे ग्रुप्स आहेत. त्यामध्ये धनाढ्यांची ग्रुप होती. तर प्रत्येक ग्रुपमध्ये 5 लोक 10 लोक 15 लोक 20 लोक असा वेगवेगळ्या जणांचा ग्रुप आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वतंत्र आपल्या पार्टीचं आयोजन केलं होतं. साहजिक आहे की धनाढ्यांची मुलं आहेत ही अंमली पदार्थ सर्रास घेतात आणि यांना हे ड्रग्ज घेणं यांच्याकरता एक स्टेटस सिम्बॉल झालेला आहे. आणि हेच सर्व पाहता आता याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर हे ज्यावेळी आर्यन यांच्यावर कारवाई केली त्यावेळी त्या कारवाईमध्ये NCBचे अधिकारी गुंतलेले असताना यांच्यावरती कारवाई झाली नाही आणि यांनी छुप्या पद्धतीनं अंमली पदार्थ जे आहेत ते शिपवरती नेले. आता इथं महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शिप मालकाचा किंवा जी शिप जी आहे त्यांचा महत्त्वाचा मुद्दा येतो. त्यांची सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ आहे का? जर NCBने कारवाई केली नसती तर हे 8ही जण सापडले नसते. कारण का यांना त्या शिपवर चढण्याआधीच या लोकांना अटक केलेली आहे NCBच्या खबरांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार. दुसरा भाग हे सगळं होऊन सुद्धा NCBने इतकी जोरदार कारवाई करून सुद्धा त्यांनी कुठल्या पद्धतीची सुरक्षा जी आहे ती टाईट ठेवली नाही किंवा चांगली सुरक्षा केली नाही. त्यामुळे ते जे लोक आहेत ते हे जे 5 लोक आहेत हे देखील निघून गेलेत. आता ही फक्त 5 लोक आहेत. अशा असंख्य लोक आहेत ज्यांनी या कारवाईनंतर देखील ड्रग्ज आतमध्ये घेऊन गेले. त्यांनी पार्ट्या केल्या आणि त्यांनी हंगामा केला नाही. त्यामुळे सुखरूपपणे त्यांच्या आता घरी गेलेले आहेत. असे कित्येक लोक जे ड्रग्ज घेत होते हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे शिपचं देखील एक त्यांचं स्वतः देखील जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे जे गुन्हेगारी कृत्य करणारे लोक आहेत यांना रोखण्याकरता सुरक्षा व्यवस्था चांगली ठेवणं तत्पर ठेवणं हा सगळे मुद्दे जे आहेत हे कुठेतरी शिप मालकांना आता त्रासदायक ठरणार आहेत. कारण का असंही सांगितलं जात आहे की शिपचे जे 3 मालक आहेत ते दिल्लीचे आहेत. त्या 3 मालकांना लवकरच चौकशी करता यांच्याशी बोलवणार आहे. त्यांना समन बर अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. महत्त्वाची गोष्ट यातली हीच की इतकी मोठी कारवाई या क्रूजवरती होऊन सुद्धा NCBची कारवाई होऊन सुद्धा जे सध्या ताब्यात आहेत ज्यांची चौकशी सुरू आहे तो भाग एकीकडे, मात्र या क्रूजवरती आणखी 5 जण जाऊन तिथे धिंगाणा घातलेला होता. पुन्हा अंमली पदार्थांचं सेवन केल्याची माहिती समोर आली आहे आणि हे पुन्हा 5 जण आता अटकेत आहेत NCBच्या. तिथे सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे सुरक्षा रक्षकांशी सुद्धा त्यांची हाणामारी झाली. या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक आणखी इथे घेणार आहोत. मात्र इतर सगळ्या बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये. आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे मुंबईत कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता कमी आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. मुंबईत जवळपास 43 लाख नागरिकांनी कोरोनावरच्या लसीचा 2रा डोस देखील घेतलाय तर 82 लाखांहून अधिक नागरिकांनी पहिली लस घेतली आहे. त्यामुळे सध्या मुंबईतील 60% नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचा दावा मुंबई पालिकेनं कोर्टामध्ये केलेला आहे. कोरोना लसीकरण जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर काल या संदर्भात सुनावणी घेण्यात आली. यावेळी त्यांनी मुंबईतल्या लसीकरणाची स्थिती सांगितली. त्यामुळे मुंबईत सध्याच्या परिस्थितीनुसार कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता कमी असल्याचंच सांगण्यात येत आहे. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील मुंबईतून आपल्यासोबत जोडल्या गेल्या. सुस्मिता, मुंबईकरांसाठी खरंच खूप ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल. जर कोरोनाच्या 3ऱ्या लाटेची शक्यता कमी असेल तर मात्र तरी सुद्धा मुंबईकरांनी तितकंच भान ठेवणं ही गरजेचं आहे. खरं तर ज्या पद्धतीनं लसीकरणाचा वेग मुंबईमध्ये वाढलेला आहे त्यानुसार साधारणपणे 60% नागरिकांचं लसीकरण झाल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेनं काल कोर्टामध्ये केलेला आहे. एका जनहित याचिकेची काल सुनावणी करण्यात आली होती ज्यामध्ये जे व्यक्ती थेट लसीकरण केंद्रावरती पोहोचू शकत नाही अशा व्यक्तींच्या लसीकरणासंबंधीच्या वेगवेगळ्या याचिका टाकण्यात आल्या होत्या. त्यापैकीच या एका याचिकेची ही सुनावणी होती ज्याची खंडपीठ जे होतं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू होती. त्यावेळेला काही महत्त्वाचे मुद्दे समोर आलेले आहे. साधारणपणे 60% मुंबईकरांचं लसीकरण झालेलं आहे. पहिला डोस ज्या नागरिकांनी घेतलेला आहे त्यांच्यामध्ये अँटीबॉडीज डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. साधारणपणे 43 लाख नागरिकांचे दोन्ही डोस घेऊन झालेले आहेत. त्यामुळं कोरोनाची 3री लाट जी संभाव्य धोका आपल्याला निर्माण होईल अशी शक्यता वेगवेगळ्या अहवालातनं समोर आलेली होती ती शक्यता कमी असल्याचं म्हणण्यात आलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडनं अनिल साखरे यांनी मुंबई महानगरपालिकेची बाजू मांडत असताना लसीकरणाच्या
वेग हा सुरळीत आहे, लसींचा साठा पुरेसा आहे, त्यामुळे लसीकरण उत्तम पद्धतीने होते असं म्हटलंय. याच सोबत साधारणपणे 2,500हून अधिक नागरिकांना घरी जाऊन म्हणजे डोअर टू डोअर वॅक्सिनेशन करण्यात आलेलं आहे. महिलांसाठी खास वेगळ्या पद्धतीनं शिबिरं आयोजित करण्यात आली, ज्याच्यामध्ये लसीकरण महिलांना वॉक इन पद्धतीने देण्यात येते. त्यामुळं जसा टप्पा लसीकरणाचा वाढतोय त्याच्यामध्ये बेड रिडन असतील त्यांच्यासाठी 2,500 नागरिकांचं लसीकरण झालंय, तर साधारणपणे 3,500 नागरिक जे बेड रिडन आहेत अशांना पहिला डोस प्राप्त झालाय. त्यामुळं जी कोरोनाची तिसरी लाट संभाव्य होती याबाबत शक्यता कमी असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं काल कोर्टामध्ये खंडपीठासमोर म्हटल्याचं पाहायला मिळतंय. श्वेता जी, आणि सुस्मिता, तरी सुद्धा मुंबईकरांच्या दृष्टीने ही चांगली बातमी असली तरी जसं मी मगाशी म्हणाले की तितकंच भान ठेवणं गरजेचं आहे, कारण जर असं समजून चाललं कोरोनाची तिसरी लाट काही येणार नसली मुंबईसाठी, जर म्हणजे शक्यता जरी कमी वर्तवलेली असली तरी सुद्धा नियम तर तेच आपल्याला पाळावे लागणार आहे जोपर्यंत पूर्णपणे हा कोरोना नष्ट होत नाही. आणि तो दिवस कधी येईल माहिती नाही, मात्र तोपर्यंत हे सगळे नियम काटेकोरपणे पाळणं हे महत्त्वाचं आहेच. नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीनं सेरो सर्वे करण्यात आलेला होता त्या सेरो सर्वेमध्ये मुंबई महानगरपालिकेनं वेगवेगळ्या अँटीबॉडीजचा टेस्ट केली होती. यामध्ये वेगवेगळ्या नागरिकांचा समावेश होता, वेगवेगळ्या वयोगटातील नागरिकांचा समावेश होता, ज्यामध्ये साधारणपणे 75 ते 80% नागरिकांमध्ये अँटीबॉडीज पाहायला मिळालेल्या होत्या लसीकरणानंतर. तशाच पद्धतीचे रिझल्ट भविष्यात सुद्धा मिळू शकतात. त्यामुळं जरी लसीकरणाला वेग आलेला असला तरी मास्क किंवा जी कोरोनाची त्रिसूत्री आहे ती टाळता येणार नाहीये. एकीकडे कोर्टात जरी हा दावा केला गेला असेल की लसीकरणाचा वेग वाढल्याने कोरोनाचा धोका कमी होतोय, परंतु आपण बघितलं काही दिवसांपूर्वीच KM मध्ये 29 डॉक्टर्स KM आणि मुंबई महानगरपालिकेच्या इतर हॉस्पिटल्समधले जे शिकाऊ डॉक्टर्स होते त्यांना कोरोनाची लागण झाली होती, दोन्ही डोस घेतल्यानंतर सुद्धा. त्यामुळं भीती जरी कमी असली तरी काळजी घेणं मात्र आपल्याला टाळता येणार नाहीये. काळजी मात्र सतत घ्यायचीच आहे. आता तर शाळा आणि मंदिरं सुद्धा खुली होतात. येस सुस्मिता, अगदी बरोबर आहे सगळ्या गोष्टी. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी. मुंबईमध्ये जरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कमी असली किंवा अनेक लाखो लोकांचे लसीचे पहिले आणि दुसरे डोसेस जरी झालेले असले आणि सिरो सर्वेच्या माध्यमातून जी माहिती समोर आली आहे, अँटीबॉडीज सुद्धा आढळलेल्या आहेत मुंबईकरांमध्ये आणि त्यामुळेच तिसऱ्या लाटेचा धोका कमी आहे, मात्र काळजी तितकीच घ्यावी लागणार आहे. एक छोटासा ब्रेक, आणखी एक यासोबतच वेळ झाली आहे ब्रेकची. पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेक नंतर स्वागत आणि पुढची बातमी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नाशिककरांच्या पदरात भरभरून गिफ्ट दिलंय की अनेक महिन्यांपासून खास खळग्यांमुळे शारीरिक व्याधींनी त्रस्त असलेल्या वाहनधारकांना त्यांनी एक प्रकारे दिलासाच दिलाय. कारण नाशिक मुंबई 4 पदरी महामार्गाचे 6 पदरीमध्ये रूपांतरण करत असल्याची घोषणा त्यांनी केली. नाशिक मुंबई अंतर 2 तासांवर आणल्याचंही त्यांनी म्हटलं. यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री असताना वांद्रे वरळी वसईपर्यंत नेता आला नाही सिलिंग अशी खंत सुद्धा गडकरींनी व्यक्त केली. आणि नाशिकच्या कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले तेही ऐकूयात. मुंबई दिल्ली हायवेवर गाडीत बसलो होतो तेव्हा 170 किलोमीटरच्या स्पीडने गाडी चालली आणि तो मुंबई पुण्याच्या 10 पट मोठा हायवे आहे, 12 पट, आणि रुंदीतही पण हा 12 लेनचा आहे. त्यावेळी हा मुंबई पुणे आपण 6 लेनचा त्यावेळी बांधला होता आणि मुंबई ते दिल्ली हे केवळ अंतर हे 12 तासात होणार आहे. आता आम्ही नवीन ग्रीन अलाइनमेंट तयार केलेली आहे आणि हा रस्ता देशातला एक प्रमुख रस्ता होणार आहे. आणि तो रस्ता जो आहे तो विशेषतः नाशिकवरून जाणारा असल्यामुळे तो आपल्याकरता खूपच महत्त्वाचा आहे. मी 2 गोष्टी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री म्हणून करू शकलो नाही. एक वरळी बांद्राला मला वसई विरारपर्यंत न्यायचं होतं. आता परवा मीटिंग आहे, कारण आम्ही मुंबई दिल्ली हा 1 लाख कोटीचा हायवे बांधतो आहे, पण आमचा हायवे चालला JNPTत आणि हा तुमच्या भिवंडीवरून चालला. तुम्ही म्हणता ते MMRD वगैरे सगळे कन्फ्युजन दूर झाले आहे. MMRD काय करणार, आम्ही काय करणार ते ठरलेलं आहे. हा त्या भिवंडीच्या तिकडनं यांना माहिती आहे, पण काही अडचण असेल तर तुम्ही कपिल पाटील मी बसून मार्ग काढून देईल. तर या रस्त्यामध्ये मी त्यांना सांगितलं की असं नका, या रस्त्याला तिकडनं वसई क्रीक ब्रिज आता आम्ही बांधतो आहे
पण वसई क्रीक ब्रिजचं मला 2 वर्ष एन्व्हायरमेंटचं क्लिअरन्स नाही मिळालं. तिथे केवढा ट्रॅफिक जाम होऊन लोकांना त्रास होतो. आत्ता मिळालं, आता ते काम सुरू आहे. तर त्याच्याच बरोबर माझ्या डोक्यात आहे की या मुंबई दिल्ली हायवेला डायरेक्ट समुद्रात एक 50,000 कोटी रुपयाचा पूल बांधून वरळी बांद्रापर्यंत जोडायचं आणि वरळी बांद्रानंतर डायरेक्ट नरिमन पॉईंट टू दिल्ली हे 12 तासात झालं पाहिजे आणि ज्यामुळे वेस्टर्न हायवेवरचा एकदम ट्रॅफिक कमी होईल. आमच्याकडे पैशाची काही कमी नाही आहे. मला पहिले पत्रकार म्हणायचे, मी लाखो करोडमध्ये बोलायचो, त्यांना म्हणायचं हे इतर राजकारणासारखे आपले फोकराडा मारून आले. आता मी सांगतो, माझं एक वाक्य टेप करून घ्या आणि माझे एकही आश्वासन खोटं ठरलं तर ब्रेकिंग न्यूज लावा. कारण मी जे म्हणेल ते खोटं होणार नाही, कारण तसं मी खोटं आश्वासन देणार पण नाही. त्यामुळे मी नाशिकच्या आजूबाजूला या 192 याच्यामध्ये माझ्या पैशाने लॉजिस्टिक पार्क बांधायला तयार आहे. महानगरपालिका आणि तुम्ही याच्यात पुढाकार घ्या. सरकारी जागा असतील तर त्या शोधून द्या आणि नाशिक शहराला डिकंजेस्ट करा. आणि नाशिक शहरातली नवीन इंडस्ट्रीयल क्लस्टर्स डेव्हलपमेंट या रोडच्या बाजूला केली तुम्ही तर हा भारतातला महत्त्वाचा रस्ता होणार आहे. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणारा रस्ता आहे. परवाच मी गेलो तो काश्मीरमध्ये, म्हणजे कारगिलच्या खाली आम्ही आशियातली सगळ्यात मोठी टनेल बांधतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो रस्ता कसा आहे की सिमल्यावरून सुरुवात केल्यानंतर मनालीला मी अटल टनेल बांधली आहे रोहतांग पासच्या वरती. तर मी गाडीने गेलो तर रोहतांग पासवर जायला मला 3.5 तास लागले आणि टनेलमध्ये आलो तर 8 मिनिटात पुन्हा येऊन गेलो. आणि तिथून मग लडाख लेहचा रस्ता आहे, त्यांनी नवीन हिमालयाचं टुरिझम उघडत आहे. तर मी 4 टनेल बांधतोय आणि तिथून लडाख लेहमध्ये आल्यावर कारगिलच्या थ्रू श्रीनगरकडे जाण्याचा रस्ता आहे. त्या कारगिलच्या पहाडीखाली -6 डिग्री टेम्परेचर आहे. तिथे 6-6 मीटर बर्फ पडतो. त्याला मला जगातलं जसं डाव्होस आहे तसं तिथे मला माझी इच्छा आहे की मोठं हिल स्टेशन करण्याचं. आणि तिथे 13.5 किलोमीटर लांबीची झोजिला टनेल ही आशियातली सगळ्यात मोठी टनेल. तर जोरात काम सुरू आहे. 2026 पर्यंत पूर्ण होणार होतं, पण मी कॉन्ट्रॅक्टरला की 2023च्या डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचं आहे. डॉक्टर अहेर नेहमी मला म्हणायचे की ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढं सह्याद्रीवर पाणी येते सगळं समुद्रात वाहून जातं. ते पाणी आपण एका डॅममध्ये घेणार आणि तिथून वेळेप्रमाणे हळूहळू ते पाणी इथला आपला पुराचाही प्रश्न सुटेल. आणि त्याचबरोबर इथून सगळं अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव म्हणजे खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्र अहमदनगर आणि मराठवाडा पूर्ण जायकवाडी हे एवढा सगळा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. पण हे त्यावेळी 3 प्रकल्प मंजूर झालेली आहेत. काम करायचं होतं, सगळं काही झालं, पण ते 2 राज्यामध्ये काही सहमती बनू शकली नाही. पण आता पाणी समुद्राला झालं. म्हणजे आज स्थिती अशी आहे की ती मराठीतली म्हण आहे, ती शब्दशः घेऊ नका, तुला ना मला घाल तशी झाली आहे. ना गुजरातला ना महाराष्ट्राला पाणी चाललं समुद्राला. आणि हे शेतकरी आपल्या इथे आपल्या पुरामुळे नुकसान होतं आणि पाण्याची कमी आहे. तुम्ही पुन्हा एकदा या प्रकल्पाकरता सगळे महाराष्ट्रात एक होऊन गुजरातशी बोलणी करा, मी पण मदत करीन. हे 3 प्रकल्प जर पूर्ण झाले तर नक्कीच नाशिक जिल्ह्याकरता खूप चांगलं, सगळ्या नाशिक अहमदनगर सगळ्यांकरता चांगलं काम होईल. तर नाशिकमध्ये या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या या महत्त्वाच्या घोषणा आपण ऐकल्या. वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे औरंगाबादमधून. राज्यातल्या शाळा कालपासून सुरू झाल्या. तर शाळेच्या पहिल्याच दिवशी औरंगाबादमध्ये विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. औरंगाबादच्या सिडको परिसरातील शाळेत 2 विद्यार्थ्यांची फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या विद्यार्थ्यांच्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय. अशा हाणामारीचे चित्र गेल्या 2 वर्षात कुणालाही पाहायला मिळालेलं नव्हतं. मात्र औरंगाबादेत शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी हा असा प्रकार घडलाय.
आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबण्याची. मात्र कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी, एखादी दृश्य पुन्हा पाहायची असल्यास न्यूज18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बातम्यांच्या अपडेटसाठी पाहत राहा फक्त न्यूज18 लोकमत.